नमस्कार. माझ्या चॅनलवर मी पुन्हा तुमच्या सगळ्यांचे एकदा स्वागत करते. बऱ्याच लोकांकडे निंबूचे झाड असणार, पण ते या समस्यांपासून आता ग्रस्त असणार की निंबूला फुलंही येत नाही आहे आणि फळंही येत नाही आहे. मग त्यासाठी मात्र आपण काय उपाययोजना करायला पाहिजे? बघा, माझ्या झाडाला म्हणजे पूर्ण झाडालाच फुलांनी असं बहार आलाय पूर्ण. आणि हे माझं झाड 3 वर्षाचं झाड आहे आणि 12ही महिने याला जे असतात ते निंबू असतात. मग मी असं काय करते की ज्यामुळे माझ्या या झाडांना 12ही महिने निंबू असते आणि या सगळ्या निंबूचा मी आस्वाद घेते. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही हे काम करायचे की जिथनं तुम्ही निंबू तोडलं असणार तिथे तुम्हाला असं बघा, इथे मी याला छाटलेलं आहे, म्हणजे तुम्ही याला पिंचिंग करून घ्या. मध्ये 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 आपल्या झाडाला पिंचिंग केल्यामुळे असा नवीन फुटवा येतो. हे बघा, अशी नवीन पानं याला सुरुवात होतात. जसं इथे तुम्ही बघू शकत असाल नवीन पानं येत आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे की याला पिंचिंग करत राहायचं आहे सतत, त्यामुळे घेर पण छान होणार. तर हे बघा, फुल बघा, आणि मी तुम्हाला दाखवून देते की आता माझ्याकडे काही निंबू तोडायला आली आहेत. हे इथे आहेत. त्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकत असाल, म्हणजे आता काही निंबू मी तोडणार, काही निंबू 1 महिन्यामध्ये तयार होणार. हे बघा निंबू, आणि तुम्ही वरती पण बघू शकत असाल किती सुंदर येलो असा कलर त्याला आला आहे. त्याच्यावरती जे आहेत ना ते बरोबर 15 दिवसांनी येलो होणार. आणि हे बघा, इथे इथे तुम्ही बघू शकत असाल की जे आहे निंबू हे बरोबर 1 महिन्यानी मोठे होणार. त्याच्या खालचे जे आहेत ना ते 2 महिन्यांनी मोठे होणार. म्हणजे असं 12माही माझं झाड आहे. तर मी काय करते, तर उन्हाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी हे काम केलंय. तसं पण पाणी नव्हतं, तर मी याला 15 दिवस, कमीत कमी 20 ते 25 दिवस याला मी पाणी दिलं नाही. त्यामुळे जे झाड आहे याला तो ताठरपणा म्हणतो तो मिळतो. आणि मग जसा पहिला पाऊस आला तसंच याला जो आहे ती नवीन फुटवी चालू झालेली आहे. मग त्याच्या आधी मी छान मातीला खोरून घेऊन त्यामध्ये 2 वर्ष जुनं असं शेणखत घातलेलं आहे. त्यानंतर मध्येच मी याला एक इप्सम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटचा एक स्प्रे सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे जे आहे ते फोटोसिंथेसिसची जी प्रक्रिया आहे ती खूप छान झालेली आहे. आता हा बहार आलेला आहे, आणि हे तर झालं की बहार येण्यासाठी तुम्ही काय करू शकता की तुम्ही पाण्याचा कमीत कमी वापर करा किंवा पाण्याचं व्यवस्थित नियोजन करा. त्यानंतर तुमच्या झाडाला खतांचा वापर योग्य प्रमाणे करा. इप्सम सॉल्ट जे आहेत म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट याचा फवारा द्या. आता ही जी फूट आलेली आहे, तर बऱ्याच लोकांना आता ही फूट आल्यावर एक समस्या उद्भवत असेल की ही जी फुलं आहेत ना ती गळायला लागली असणार आणि छोटी छोटी फळं बनून पण गळायला लागलेली असणार. आणि ही समस्या बऱ्याच लोकांना उद्भवते. तर मग या प्रादुर्भावापासून आपण कसं आपले सोडवू शकतो, त्यासाठी मी तुम्हाला 2 उपाय सांगते. सगळ्यात पहिले तर पॉलिनेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे. जर पॉलिनेशन व्यवस्थित होत असणार ना तर म्हणजे फुलाचं फळ बनणार, तर म्हणजे मग ते गळणार नाही. जर फुलाचं पॉलिनेशनच झालं नाही तर त्याचं फळामध्ये रूपांतर होणार नाही. बऱ्याचशा बघा, तुम्ही बघू शकत असाल मधमाशा ज्या आहेत त्या इथे येतात आहेत, आणि माझ्याकडे नॅचरली पॉलिनेशन हे सोप्या पद्धतीने होते. पण जर तुमच्याकडे नॅचरली पॉलिनेशन होत नसणार तर तुम्ही काय करू शकता, अगदी सोपी उपाय. मध हे आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल आहे. तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा मध घ्या आणि या पूर्ण तुमच्या झाडाला ना स्प्रे करा. मधामुळे काय होणार, फुलं येण्याची संख्या वाढणार आणि ही फुलगळती आहे, फुलगळतीपासून फळ येणार आहे, त्याचा सुद्धा प्रादुर्भाव थांबून जाणार. तर सगळ्यात पहिले उपाय मी तुम्हाला सांगितलंय की तुमच्याकडे जे मध असणार ना त्या मधाचा तुम्ही वापर करा. त्यानंतरचं आहे, आता पावसाळ्यामध्ये खूप पाऊस, आमच्याकडे तर सतत 12 ते 13 दिवस आता पाऊस होता आणि आत्ताच गेल्या 2-3 दिवसापासून तो थांबला आहे. त्यामुळे सतत पाण्यामुळे या फुलांवर पाऊसही पडला, त्यामुळे जे आहेत ना की याची जी फुलं आहेत ती गळली. तर पण जास्ती पाण्यामुळे सुद्धा याची फुलगळती जी आहे ती होते. मग आपल्याला त्याच्यापासून जर थोडा फुलगळतीचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे चुना. आपल्याकडे जो चुना असतो ना त्याचा तुम्ही वापर करू शकता, खाण्याचा चुना. तर तुम्ही त्याला पाण्यामध्ये, म्हणजे आता तुम्ही बघू शकत असाल मी ही माती पूर्ण खोरून घेतलेली आहे. तुमची जर झाड कुंडीमध्ये असणार ना तर मातीला व्यवस्थित खोरून घ्यायचं. त्यामुळे काय होणार की मुळांशी हवा खेळती राहणार आणि जो चिकटपणा आहे, जी पाणी आहे, ज्याच्यामुळे माती ओली झालेली आहे, ऑक्सिजन झाडांच्या मुळापर्यंत पोहोचत नाही, ती समस्या पण दूर होऊन जाणार. आणि यामध्ये मी हे जे आपले खडू असतात ना ह्यांचा भुरका 2 चम्मच केलेला आहे आणि तोच टाकलेला आहे मी. तसं तर तुम्ही चुन्याचं पाणी याच्यामध्ये घालू शकता, पण ऑलरेडीच माती इतकी ओली आहे तर मी त्याला चुन्याचं पाणी न घालता मी चॉकचा उपयोग केला. याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फेट असणार, त्यामुळे काय होणार की फळांना खूप
छान जे आहेत फळं येणार, गळती कमी होणार। हे बघा बाहेर असा फुलं असे गळायला लागले आहेत, त्याच्यासोबत सोबत बघा इथे छोटी छोटी निंबू पण गळायला लागलेली आहेत। तर आता याला थांबवण्यासाठी पहिला उपाय तर सांगितला मी तुम्हाला की तुम्ही काय मधाचा उपयोग करा। दुसरं सांगितलं आहे की जो चॉक असतो किंवा चुना जर तुमच्याकडे चुना असणार, चॉक नसेल तर अगदी 10 ग्रामच फक्त तुम्ही याला वापरू शकता। छोटी कुंडी असणार तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी करा, 10 ग्राम पण घेऊ नका, थोडं कमी घेऊन 5 ग्राम वगैरे घेऊन असं माती खोरून हलकं हलकं टाका। त्याच्यानंतर तिसरं तुम्ही एक काम करू शकता की जर फंगीसाईडचं पाणी पण तुम्ही याला मारा, कारण सतत पावसामुळे काय होणार, पानं ओली ओली असणार तर कुठेतरी फंगी पकडल्यामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव उद्भवतो, तर तुम्ही फंगीसाईडचा सुद्धा उपयोग करू शकता। तर तुम्हाला सांगते, जर आपल्याकडे सगळ्यांकडे देवपूजेत वापरणारा जो असतो कापूर असतो, तर तुम्ही त्या कापराच्या 2-3 वड्या घ्या। जर कुंडी असेल तर कुंडीमध्ये 2 वड्या पुरेशा असणार, आणि जर माझ्याकडे जसं झाड आहे मातीमध्ये तर मी 4-5 ज्या वड्या आहेत त्या आजूबाजूला मातीच्या 4-5 ज्या वड्या आहेत त्या पूर्ण टाकून देणार। तर यामुळे सुद्धा हे जे गळतीचं प्रमाण आहे किंवा फुलं न येण्याचं प्रमाण आहे आणि फुलं आलं तर फळामध्ये रूपांतर न होण्याचं जे प्रमाण आहे त्यामुळे ते कमी होणार आणि तुमचं झाड फुलांनी आणि फळांनी असं बहरून जाणार। तर हा जो माझा व्हिडिओ आहे की झाडाला फूल येणे, फुलापासून त्याचं फळामध्ये रूपांतर होणे, यासाठी सांगितलेल्या मी उपाययोजनेचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।